तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने मंजुळाला गुंडांच्या तावडीतून वाचवलेले असते आणि तिला सुखरूपरित्या तिथून बाहेर काढत तिला तो पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेला असतो। पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे स्केच आर्टिस्ट यांना अरेंज केलेलं असतं आणि तेव्हा मंजुळाने ज्या ठिकाणी रमाकांत काकांना मारण्यात आलं त्या ठिकाणी तिने जे काही बघितलं हे सगळं तिने पोलिसांना सांगितलेलं असतं। आणि पोलिसांना सांगितल्यानंतर ज्या माणसाने रमाकांत काकांना मारलं त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शन दिलं आणि इंजेक्शनामुळे त्यांचा जीव गेला, हे सगळं प्रकरण मंजुळाने आपल्या डोळ्याने पाहिलं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जेव्हा ही गोष्ट मंजुळाला समजली की ज्या माणसाला मारण्यात आले ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अर्णव आणि ईश्वरीचं कुटुंब आहे, त्यांचा फॅमिली मेंबर आहे, ही गोष्ट जेव्हा तिला समजली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला आणि तिला वाईट वाटलं। आणि तेव्हाच ही गोष्ट आपण यांना सांगितली पाहिजे असा विचार तिने केला होता। आणि म्हणूनच तिने पोलिसांना आणि स्केच आर्टिस्टला उदयकांतचं हुबेहूब वर्णन हे करून दाखवलं। आणि त्यामुळे इथे आता स्केच आर्टिस्टने सुद्धा खूपच सुंदर पद्धतीने आता वर्णन आपल्या कागदावरती रेखाटलेलं असतं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तो व्यक्ती, तो गुन्हेगार जो तयार करण्यात आलेला असतो तो म्हणजे उदयकांत असतो। उदयकांतचं चित्र तयार झालेलं असतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता खरा गुन्हेगार आणि रमाकांत काकांचा मारेकरी दुसरा तिसरा कुणी नसून उदयकांत आहे हे आता समोर आलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे ईश्वरी आणि अर्णव या दोघींना भेटायला आता फॅन्स येणार असतात आणि त्याचबरोबर पत्रकारसुद्धा येणार असतात, कारण एवढी मोठी इंटरनॅशनल स्पर्धा अर्णव ईश्वरी हे दोघेजण जिंकलेले असतात। त्यामुळे पत्रकार त्यांना काही प्रश्न विचारायला, त्यांना ह्या स्पर्धेबद्दल माहिती हवी असते म्हणून त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायला घरी येणार असतात। आणि त्याच निमित्ताने फॅन्स मीटअप पण ठेवण्यात आलेलं असतं। त्यांचे खूपच जास्त क्रेझी फॅन्स हे त्यांना भेटायला आता घरी येणार असतात। त्यांची सगळ्यात मोठी क्रेझी फॅन म्हणजे मंजुळा। मंजुळा ही सगळ्यांच्या आधीच आलेली असते, कारण ती म्हणते की खरं सांगू का ईश्वरीताई, मी नंतरच येणार होते, पण परत मी विचार केला की आज खूप लोक येणार असतील ना, मग तेव्हा सगळेजणच तुम्हाला भेटायला येतील, हो की नाही? मग मला कुठे वेळ भेटेल तुम्हाला भेटायला? म्हणजे मला तर कुणी पुढे येऊच देणार नाही, म्हणून मी लवकर आले खास तुम्हाला भेटायला आणि तुमच्याजवळ बोलायला। तेव्हा ईश्वरी म्हणते, मंजुळा अगं बरं झालं तू आलीस लवकर, ये ना, ये बस, मी तुझ्यासाठी चहा करू का? ती म्हणते नाही नको, चहा वगैरे खरंच काही नको। ईश्वरी म्हणते असं कसं मंजुळा, पहिल्यांदाच आलीस की नाही, चहा कॉफी तुला काहीतरी घ्यावंच लागेल, तू बस बरं इथे, मी तुझ्यासाठी लगेच चहा करून आणते। आणि त्यानंतर ईश्वरी आता चहा करायला जातच असते आणि तेव्हा मंजुळाचं लक्ष जातं ते म्हणजे तिथे असलेल्या फोटोंकडे। रमाकांत काका आणि त्याचबरोबर इथे सात्विका या दोघांचे फोटो तिथे लावण्यात आलेले असतात। दोघांचे फोटो, दोघांच्या फोटोला हार। तेव्हा इथे मंजुळाला प्रश्न पडतो की या माणसाला तर मी कालच बघितलं ना, काल का परवा या माणसाला मी बघितलं आणि आत्ता या माणसाला बघितलं आणि लगेच या माणसाचा फोटो लागतो, त्याला हार लागतो, कसं काय? म्हणजे एका माणसाबरोबर त्याची हातापायी झाली, हे सगळं तिने आपल्या डोळ्याने बघितलंच होतं आणि अचानकपणे फोटोमध्ये आणि त्यालासुद्धा हार। तिला कळत नसतं की हे सगळं काय घडलेलं आहे आणि तिला ते जाणून घ्यायचं असतं। तेव्हा ईश्वरी येते आणि म्हणते, काय गं मंजुळा, काय झालं, काय विचार करतेस? तेव्हा मंजुळा म्हणते, ताई हा फोटो कुणाचा आहे गं? ईश्वरी म्हणते,
हा अर्णव सरांच्या बाबांचा म्हणजे माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे. तेव्हा मंजुळा म्हणते, पण कसं शक्य आहे? अगं यांना मी कार्यक्रमाच्या ठिकाणी बघितलं होतं. तेव्हा ती म्हणते, हो, कार्यक्रमाच्या ठिकाणीच बाबांना चक्कर आली आणि तिथेच ते आम्हाला सोडून गेले. तेव्हा मंजुळा म्हणते, पण मला माहिती आहे हे सगळं कुणी केलं आहे. त्यांना मारण्यात आलं आहे ना, एका माणसाबरोबर हातापायी होताना मी स्वतः बघितलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय तू बघितलं आहेस त्यांना कुणी मारलं ते? मंजुळा म्हणते, हो मी बघितलं आहे. तेव्हा ती म्हणते, थांब मंजुळा, बस तू इथे. आणि ईश्वरी अर्णवला फोन करते. अर्णव आता मीटिंगमधून फ्री झालेला असतो. त्याचं थोडंसं काम असतं, ते संपवून तो घरी येणारच असतो. पण तेवढ्यातच फोन जातो तो ईश्वरीचा. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, लवकरात लवकर घरी या. बाबांच्या खुनाबद्दल खूप महत्त्वाची माहिती मिळाली आपल्याला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी लगेचच आलो. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो. ईश्वरी म्हणते, सर ही मंजुळा, बाबांना ज्या माणसाने मारले ते सगळं प्रकरण मंजुळाने तिच्या डोळ्याने बघितलं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मंजुळा, काय घडलं होतं तेव्हा? तेव्हा मंजुळा म्हणते, दादा, बाबा कार्यक्रमाच्या ठिकाणी आले होते आणि एका माणसाबरोबर त्यांची हातापायी सुरू होती. एका माणसाने बाबांना पकडून ठेवलं होतं आणि त्याने त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शन मारलं. आणि तेव्हा बाबा स्वतःला वाचवण्याचा, त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग ते त्याला धक्का देऊन वरती आले. त्यांच्या मागोमाग मी सुद्धा आले आणि मग जे घडलं ते मला माहिती नव्हतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने मंजुळाने सगळं सत्य अर्णव सकट घरातल्या सर्व लोकांसमोर सांगितलेलं असतं. त्यामुळे वल्लरीने सुद्धा ऐकलेलं असतं. अर्णव म्हणतो, मंजुळा, तू त्या माणसाचा चेहरा एकदम समोरून पाहिलायस का? ती म्हणते, हो. तो कसा दिसतो? म्हणजे तू जर वर्णन केलंस तर स्केच तयार होऊ शकतं? ती म्हणते, नक्कीच. तो म्हणतो, तू करशील आमची मदत? पोलीस स्टेशनला येशील? ती म्हणते, हो सर, मी नक्कीच तुमची मदत करेन. आणि तेव्हा अर्णव, आकाश आणि शिर्के तिघेजण मंजुळाला घेऊन जात असतात. तोपर्यंत वल्लरीने उदयकांतला सांगितलेलं असतं की मंजुळाने तुला रमाकांतला मारताना बघितलेलं आहे आणि तिने घरातल्या सर्व लोकांसमोर हे कबूल केलं आहे की एका माणसाने म्हणजे तू त्याला मारलेला आहेस, त्याचा मर्डर झाला आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झालेली असते. जेव्हा अर्णवने मंजुळाला राकेशचा फोटो दाखवलेला असतो तेव्हा ती म्हणते, हा तर माणूस नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मी म्हणाले होते ना, राकेश बाबांना मारणार नाही, कारण त्यांचा तसा मोटिव्हच नव्हता त्याला मारण्याचा. आणि त्यामुळे अर्णव म्हणतो की चल मंजुळा, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. आणि जात असताना उदयकांतला वल्लरीने सर्व माहिती दिल्यामुळे उदयकांतने मंजुळाला मारण्याचा प्लॅन तयार केलेला असतो आणि त्यामुळे त्यांची गाडी अडवून मंजुळाला त्या गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. त्यामुळे इथे मंजुळाच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला ओमनीमधून ते लोक घेऊन गेलेले असतात. आणि इथे मंजुळासाठी अर्णव, आकाश आणि शिर्के तिघेही जण गप्प बसतात. जाऊन ते लोक पोलीस कंप्लेंट करून येतात. आणि त्यानंतर मंजुळाच्या घरी गेल्यानंतर तिच्या वडिलांना ही गोष्ट कळते की मंजुळाला काही लोकांनी किडनॅप केले, कारण तिने माझ्या बाबांचा, ज्या माणसाने मर्डर केला आहे त्या माणसाला बघितलं आहे आणि त्यानेच तिला किडनॅप केलेला आहे. तेव्हा मंजुळाचे वडील रडायला लागतात आणि ती म्हणते की माझी मुलगी खूप साधी भोळी आहे हो, खूपच प्रामाणिक आहे. तुमचा शो ती टी व्हीवरती बघायची, तुमच्या दोघांची फॅन होती ती, म्हणून ती मला म्हणाली की बाबा मी त्यांना जाऊन घरी भेटून येते. आणि हे सगळं काय घडलं? हे बघा, माझी एकुलती एक मुलगी आहे, तुम्ही काही करून तिला शोधून घेऊन या. अर्णव म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमच्या मुलीला काही होणार नाही, मी तिला सुखरूप शोधून घेऊन येईन, तुमच्याजवळ तिला मी पोस्ट करेन, असं अर्णवने तिच्या वडिलांना प्रॉमिस केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, पण एक गोष्ट मला कळत नाही आहे, मंजुळा आपल्या इथे आली आहे आणि तिने जी गोष्ट सांगितली ती फक्त आपल्याला माहिती होती ना, आपल्या घरापुरतं मर्यादित होती. त्या खुनी लोकांना कसं काय कळलं की मंजुळा इथे आता पोलीस स्टेशनला चालले आणि ती स्केच तयार करायला सांगणार आहे, ती मदत करणार आहे, हे बाहेरच्या लोकांना कुणी सांगितलं? म्हणजे अशी कुठली व्यक्ती आहे जी घरातून बाहेर माहिती पुरवते? त्यामुळे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात, कारण ईश्वरीला पडलेला प्रश्न बरोबर असतो. घरातूनच कुणीतरी सांगितलं असेल म्हणूनच मंजुळाला इतक्या पटकन किडनॅप केलं ना. तेव्हा इथे आता सगळ्यात जास्त घाबरलेली असते ती वल्लरी.
वल्लरी म्हणते, ह्या ईश्वरीचं डोकं तर खूपच जास्त चालतंय. हिला असेच प्रश्न पडायला लागले तर सगळ्यांची बोटं माझ्याकडेच येतील, कारण त्यांच्यामध्ये सगळ्यात वाईट तर मीच आहे. त्यानंतर इथे रमाकांत काकांचा मोबाईल हा जाऊन आता तिने बागेमध्ये लपवून ठेवलेला असतो. वल्लरी म्हणते, मोबाईल हाती लागायला नको, कारण याच्यामध्ये माझे आणि उदयकांतचे फोन रेकॉर्ड, त्याचबरोबर आमचं बोलणं रेकॉर्ड आहे. इथे आम्ही फोन केलेले आहेत, ते सगळं काही या माणसाच्या मोबाईलमध्ये आहे. तेव्हा हा मोबाईल मला लपवून ठेवायला हवा. आणि तिने बागेमध्ये आता खड्डा करून तो मोबाईल लपवून ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी इथे काय करताय, ते पण ह्या वेळेला? ती म्हणते, काही नाही गं, असंच आपले आले होते, माझं कानातलं पडलं होतं ना, ते शोधत होते. तेव्हा ती म्हणते, हो का, भेटलं का मग? हे हाताला का लागलं तुमच्या? ती म्हणते, काही नाही, काटा वगैरे लागला असेल. नाही, ठीक आहे, मी ठीक आहे, असं म्हणून ती लगेच तिथून निघून जाते. त्यानंतर इथे ईश्वरीला संशय मात्र तिच्यावरती आलेला असतो. आणि मग अर्णव आता मंजुळाला शोधायला जातो. ज्या रस्त्यावरून ते लोक गेलेले असतात त्याच रस्त्यावरून तो जातो. आकाशसुद्धा बरोबर असतो. त्या गुंड लोकांची गाडी एका गोडाऊनच्या बाहेर त्यांना दिसते आणि त्यानंतर ते लपून छपून तिथे जातात. बघतात तर काय, मंजुळाला बांधून वगैरे ठेवण्यात आलेलं असतं. तिला मारायची धमकी वगैरे देत असतात. अजिबात बोलायचं नाही, अजिबात सांगायचं नाही की कुणी खून केला, अशा तिला धमकीही दिल्या जात असतात. तेव्हा इथे अर्णव आणि आकाश जाऊन गुंडांची धुलाई करतात, त्यांना खूप मारतात आणि त्यानंतर मंजुळाला तिथून सोडवून सुखरूपरित्या घरी घेऊन येतात आणि तिच्या वडिलांबरोबर तिची भेट घालून देतात. त्यानंतर इथे आता मंजुळा, तिचे वडील, अर्णव आणि आकाश आणि शिर्के सगळेजण पोलीस स्टेशनला गेलेले असतात आणि तिथे गेल्यानंतर स्केच आर्टिस्टला बोलावण्यात आलेलं असतं आणि मंजुळाला विचारलं जातं की तो माणूस कसा दिसत होता. तेव्हा त्या माणसाचे आता ग्रे केस, त्याचबरोबर त्याची जी मूछ होती मोठी मोठी ती पण इथे पिकलेलीच होती, ग्रेच होती आणि त्याचा तो चेहरा तिने अगदी बरोबर कपड्यांचं आणि चेहऱ्याचं वर्णन केलेलं असतं आणि त्यामुळे तो माणूस जो तयार झालेला असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तो रमाकांत काकांचा भाऊ उदयकांत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हा तर उदयकांत आहे, उदयकांत माझा काका. याचा अर्थ ह्या उदयकांतनेच माझ्या आईवडिलांचा 20 वर्षांपूर्वी संसार उद्ध्वस्त केला आणि तेच सत्य माझ्या बाबांना सांगायचं होतं आणि तेव्हा याच उदयकांतने माझ्या बाबांना मारलं, माझ्यापासून दूर केलं. म्हणजे याचा अर्थ माझ्या आईचा खुनी, माझ्या बाबांचा खुनी आणि मी सिंदूरच्या आईचं उद्ध्वस्त आयुष्य करणारासुद्धा हाच माणूस आहे. त्यामुळे इथे आता उदयकांतला लवकरात लवकर पकडा, मला त्याला जेलमध्ये बघायचं आहे असं अर्णवने सांगितलेलं असतं. हा माणूस माझ्या वडिलांचा खुनी आहे, त्यामुळे उदयकांतला पकडून तुम्ही लवकरात लवकर त्याला जेलमध्ये टाका. इथे आता अर्णवने सांगितल्यानंतर मोठ्या सरांनीसुद्धा आता लक्ष घातलेलं असतं केसमध्ये आणि लवकरात लवकर या केसचा निकाल लागला पाहिजे असं सांगितलं जातं. सगळीकडे कडक बंदोबस्त असल्यामुळे इथे आता उदयकांतला काही पळून जाता येत नाही आणि त्यामुळे पोलिसांनी उदयकांतला इथे आता सिव्हिल ड्रेसमध्ये असू दे किंवा पोलिसांच्या युनिफॉर्ममध्ये असू दे, जिथे तिथे जागोजागी उभं राहून त्यांनी उदयकांतला पकडलेलं असतं. उदयकांतला पकडल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणलं जातं आणि तेव्हा इथे अर्णव त्या ठिकाणी येतो. अर्णव आल्या आल्या उदयकांतला खूप मारतो. तो म्हणतो, आता माझ्या बाबांचा खून केलास, पण 20 वर्षांपूर्वी तू माझ्या आईवडिलांचा संसार तर तू उद्ध्वस्त केलासच, तेव्हाच त्या दोघांना तू मारलंस जेव्हा ते एकमेकांपासून वेगळे झाले. आम्ही लोक रस्त्यावरती आलो, आम्हाला लहानपणीच तू पोरकं केलंस, हे सगळं तुझ्यामुळे झालं उदयकांत, असं अर्णव म्हणत असतो. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने 20 वर्षांपासून इथे उदयकांतने केलेल्या गुन्ह्याची यादी वाचत त्याला आता जेलमध्ये पाठवतो. उशिरा का होईना, पण इथे आता सात्विकाच्या आणि त्याचबरोबर रमाकांत काकांच्या आत्म्याला शांतता नक्कीच मिळणार आहे अर्णवने जे काम केले त्यामुळे. तर अशा रीतीने मंजुळाने साक्ष दिल्यामुळे आणि वर्णन अगदी व्यवस्थित केल्यामुळे उदयकांत हा गुन्हेगार असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर अर्णवने 20 वर्षांच्या आधीपासून उदयकांतने कशा कशा पद्धतीने या सर्वांना त्रास दिला, सात्विका रमाकांतचा संसार उद्ध्वस्त केला, सुप्रियाला बदनाम केलं, लहान मुलांना रस्त्यावरती आणलं आणि 20 वर्ष
एका माणसाला वनवास भोगावा लागला आणि त्यानंतर कुटुंबामध्ये परत आला तर त्याचा खून करून टाकला, या सर्व गोष्टी आता अर्णवने पोलिसांना सांगत रमाकांत काकांचा बदला घेत उदयकांतला इथे आता जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते.